चा कौल घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले दत्त माऊली नांटे या संघाला। चला लवकर लवकर चालू करायचं आहे आपल्याला। बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाला देखील थोडा वेळ लागेल, त्यामुळे जलद गतीने हा शेवटचा सामना सर्वांनी अगदी शांत पद्धतीने या ठिकाणी पाहायचा आहे। कोणताही गालबोट न लागता ही स्पर्धा आपल्याला यशस्वीपणे पार पाडायची आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत। सागरजी देशमुख आपण कुठेही असाल आपण त्वरित या कमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे। सागर देशमुख एक दिवा शहरातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल आपण कुठेही असाल आपण या ठिकाणी यायचं आहे। चला आपण जातोय थेट मैदानाच्या दिशेने। या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी सज्ज आहेत दत्त माऊली नाट्य संघाकडून अभि आणि स्वप्नील, आणि आई जाणे कालकाई 11 संघाकडून सलामीचा गोलंदाज असेल राहुल आगरे, ज्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या फायनल सामन्यामध्ये विजय प्राप्त करायची। पहिला चेंडू हवेमध्ये, परंतु या ठिकाणी चेंडूवरती एक धाव नक्की घेतली गेली आहे। एक धाव नाही तर या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्यात। या ठिकाणी 2 धावा घेऊन खातं देखील उघडलं गेलं, कारण खऱ्या अर्थानं पहिला सामना म्हणजे मागील सामना सेमीफायनल सामन्यामध्ये कोणी मजल मारली कोणा राहुल आगरेमुळे आपला संघ फायनल मध्ये प्रवेश केला। तो राहुल आगरे यांनी केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि या 2 धावेच्या मदतीने सामना आपल्याकडे खेचून आणला आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केला। चला लवकरात लवकर जायचंय मैदानामध्ये। आणि आता आपण पाहतोय थेट फायनलचा सामना आहे दत्त माऊली नाट्य संघ वर्सेस आई जानाई कालकाई 11 संघ यांच्यामध्ये होत असलेली ही महत्त्वपूर्ण लढाई असेल, कारण नाट्य हा संघ देखील दापोली तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि दुसरा संघ म्हणजे एका बाजूने आई जानाई कालकाई 11 संघ अशा या दोन्ही संघांमध्ये असलेले हे बलाढ्य खेळाडू, या खेळाडूंमध्ये होत असलेली ही रंगत ही मैफिल आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेमध्ये। कोणी जायचं नाही आतमध्ये। आणि या ठिकाणी मोठा फटका येतोय, फटका जाईल का चेंडू सीमारेषे पार, आणि हा येतोय एक गणगणित झणझणीत षटकार। क्या बात है, यालाच म्हणतात फलंदाजी। कोणाच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय तर एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा अभि नाट्य संघाकडून खेळताना आपण पाहतोय। ज्या राहुल आगरे यांचं हे वादळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण मैदानात पाहिलं, खऱ्या अर्थानं राहुल आगरे यांच्या गोलंदाजीवरती अनेक फलंदाज या ठिकाणी बाद झाले, परंतु आता मात्र राहुल याचा अखेर समाचार घेतोय तो अभि। नक्कीच, कारण बघा आता मात्र अनफिल्ड असून सुद्धा एवढी चांगली फलंदाजी करणं। कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। काय चौकार ठोकलाय, काय फटका सजवलाय। दिवा शहरातील एक उत्तम खेळाडू सागर देशमुख आपण कुठे असाल आपण कमेंट कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे। थेट आपण या ठिकाणी पाहतोय तर एका मागोमाग एक म्हणजेच बॅक टू बॅक षटकार चौकारांची आतिषबाजी होते। यालाच म्हणतात फायनलचा सामना। फायनलचा सामना कसा असावा तर फायनलचा सामना असा असावा ज्या पद्धतीने दत्त माऊली नाट्य संघाकडून जी फलंदाजी आपण पाहतोय अशीच फलंदाजी शेवटपर्यंत या 2 षटकांमध्ये आपल्याला करावी लागेल। मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल। नक्कीच नक्कीच, पायाला दुखापत झाले तरी आपल्या संघासाठी शेवटपर्यंत लढणं, जिद्द न सोडणं हे आहे क्रिकेट। क्रिकेटनं शिकवलं शेवटपर्यंत लढत राहणं, शेवटपर्यंत हार न मानणं आणि आपल्या संघासाठी शेवटपर्यंत त्याची संघाची साथ देणं हे आहे क्रिकेट। नक्कीच मित्रांनो, त्याच प्रमाणे फलंदाजी करतोय फलंदाज अभि। नक्कीच अनफिल्ड असून सुद्धा हो काय चेंडू टाकलाय, प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज राहुलने। काय चेंडू टाकलाय, एक षटकार एक चौकार ठोकल्यानंतर कमबॅक करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। त्याच प्रकारे कमबॅक केलंय गोलंदाज राहुलने। पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता, बीट झालाय। हा चेंडू पंचांचा निर्णय अजून आला नाहीये। हा चेंडू फुल टॉस होता की कमरेच्या वर होता, निर्णय पंच देतील। पंचांचा निर्णय अंतिम असेल, वाद करण्यात काही अर्थ नाही। जो काही निर्णय देतील पंच तो मान्य करायचा आहे। पंचांच्या निर्णयाला कोणीही आव्हान करायचं नाहीये, रिव्ह्यू फक्त पंच घेतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणी घेणार नाहीये। कोण हे रिव्ह्यू घेणार नाहीये, फक्त पंचांना जर शंका वाटली तर रिव्ह्यू घेतील। पंच रिव्ह्यू घेत आहेत आणि या ठिकाणी रिव्ह्यू देखील चेक करण्यात येईल आणि तो या ठिकाणी आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरी बसल्या देखील पाहत आहोत। कोणतीही जरी चूक असेल तर नक्कीच आपल्या निदर्शनात नक्कीच जरूर येईल।
परंतु त्या चुकीचं समर्थन आपण करायचं नाहीये. या ठिकाणी आपण आपल्या या दिवा नगरीतील एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, सागरदादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. नक्कीच सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं खूप महत्त्वाचं असतं. संघाला आपल्या प्रत्येक वेळी साथ देणारे हे सिनियर खेळाडू असतात आणि त्यांचं सन्मान करणं हे यंगस्टारचं कर्तव्य आहे. कारण संघ त्यांच्यामुळे आपण त्यांच्या संघात खेळतो, त्यांच्या संघात आपण नावारूपाला येतो आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी बाहेर कुठल्या तरी संघातून खेळत असतो. पण नक्कीच जेव्हा आपला संघ कुठे खेळत असेल ना मित्रांनो, तेव्हा आपल्या संघाला आपल्या संघाची साथ द्या, आपल्या संघामध्ये खेळा. जेव्हा आपल्या संघाच्या विरुद्ध खेळतो तेव्हा आपली कुठेतरी कमतरता असते, कारण तोच संघ आपल्याला नावारूपाला आणतो. त्या संघामध्ये आपण मोठा होतो आणि मोठे झाल्यानंतर आपण संघाला विसरतो. ते होता कामा नये, कारण तोच संघ आपल्या सदैव पाठीशी उभा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी खेळणं, आपल्या संघासाठी साथ देणं. तुम्ही बाहेर खेळा, प्रोफेशनल व्हा, मोठे व्हा, परंतु आपल्या संघाला कधी सोडू नका. जेव्हा गरज असेल ना आपल्या संघाला, त्यावेळी त्या संघासाठी तटस्थ उभे राहा. हे आहे क्रिकेट. मित्रांनो, क्रिकेट आपल्याला सर्व काही शिकून देतो. ना जाती, ना भेद, ना कोणता भेदभाव, एकत्रित येऊन खेळांचं मैत्रीपूर्वक लढत म्हणजे क्रिकेट. क्रिकेटने शिकवलंय कसं मैत्रीपूर्ण खेळायचं, हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. मित्रांनो, नक्कीच क्रिकेट हा असा खेळ आहे जो गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचलाय आणि या खेळाची आवड इथपर्यंत आहे की माणूस रविवारच्या आतुरतेने वाट पाहतो. हे आहे क्रिकेट. फायनलचा सामना रंगतोय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज राहुल. काय चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू जातोय, समजू शकत नाहीये फलंदाज बीट होतोय, चेंडू जातोय निर्धाव. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सेमीफायनल सामना ज्या पद्धतीने या ठिकाणी करंजाली संघाने खेळलेला आहे, ओव्हरची समाप्त झालेली आहे. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दत्त मावळे नाट्य संघाची धावसंख्या होते 12 धावा. कोणी चेंडू आतमध्ये टाकणार नाहीये. फायनलचा सामना आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 6, तिसऱ्या चेंडूवरती 4, 4, 5 आणि 6 असे तिन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्यामुळे धावसंख्या झाली ती 12 धावसंख्या. 6 चेंडू 12 धावा. तर पहिल्या षटकात पहिला चेंडू 2 धावा आहेत, दुसऱ्याला 6 धावा आहेत, तिसऱ्याला 4 धावा आहेत आणि चौथ्या चेंडूला सिंगल 2 आहेत. रिव्ह्यू घेतला तो सिंगल आला ना, बरोबर. ओके, बरोबर आहे. ओके, 13 धावा आहेत. आपण प्रत्येक चेंडूची अपडेट देऊ, कारण फायनल सामना आहे, काही चूक भूल होणार नाहीये याची दक्षता आपण नक्कीच घेऊ. 6 चेंडू 13 धावा. दुसरं षटक आता या ठिकाणी सुरू होत आहे. दुसरं षटक ज्यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय असं गोलंदाज आहेत, स्वतः या ठिकाणी गोलंदाजीवरती सज्ज आहेत. शरद, महत्वपूर्ण गोलंदाजी शरद याची, ज्यांनी मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. सामना आपल्याकडे खेचून आणला होता तो शरद. पुन्हा एकदा पहिला चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला. 1 धाव तर नक्कीच घेतले. 2 धाव घेता येतील का? 2 धावा या घ्याव्यात लागणार. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावा. फायनलचा सामना आहे, अतितटीचा सामना आहे. नक्कीच मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाऊ शकेल का हे देखील पाहावं लागेल. देखील फायनलचा सामना असल्यामुळे कमीत कमी 25 धावा तरी या ठिकाणी झाल्या तर नक्कीच एक वेगळी रंगत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल असं मला वाटतंय. नक्कीच, कारण एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. फायनलचा महासंग्राम, महालढत, अखेरची लढत, फायनलची लढत आहे. त्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. काय क्षेत्ररक्षण झालंय, वाह. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. कौतुक करावं तेवढं कमी आहे या क्षेत्ररक्षकाचं. काय म्हणाल मनोज सर? नक्की सर, आता प्रत्येक चेंडू हा फार महत्त्वाचा आहे. एक चेंडूचा या ठिकाणी हिशोब करावा लागेल, कारण फायनलचा सामना आहे. आपण पाहिलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये असंच झालं की 1 चेंडू होता आणि 6 धावांची गरज होती, कारण प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती लक्ष देखील देऊ ना, तेवढंच आपलं देखील कर्तव्य आहे आणि तेच काम या ठिकाणी बजावतात पंच. नक्की पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू घोषित करतायत पंच आणि
पंच धावा किती आल्यात? पंच धावा किती आल्यात? 9 चेंडू प्लस 1, एकूण 2 धावा. थँक्यू. तर 2 धावा मिळत आहेत आणि 1 रनआउट. ओके, थँक्यू. तर एक गडी बाद सुद्धा होतोय, 9 चेंडू सुद्धा येतोय आणि 1 धाव सुद्धा मिळतोय. एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावांची भर अतिरिक्त होते. 2 धाव्याने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली आहे धावसंख्या फळकावर लागली आहे ती 17. नक्कीच शर्तीची लढत, अंतिम सामना, महासंग्राम, शिवशाही चषक पर्व दुसरे या दिवसातील हा दिवस आता तुम्हाला वर्षांनी पाहायला मिळेल मित्रांनो. कारण हा दिवस हा वर्षांनी येणार आहे. तुम्हाला 365 दिवस या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. कारण हा दिवस पुढच्या वर्षी तुम्हाला या मैदानावरती दिसेल. या दिवसाची अंतिम लढत, अंतिम सामना पाहायला मिळतोय. पुन्हा शरद पुढील चेंडू घेऊन डावखुरा फलंदाज कोण आहे? चेंडू टाकलाय. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र धाव बजावण्याची सुवर्ण संधी आणि धाव बाद. आणि पुन्हा एकदा एक गाडी तंबूचा रस्ता पकडतोय. हा खेळ असा आहे, या खेळाला इतक्या उंचावर नेऊन ठेवलंय ना की आता टेनिस क्रिकेट सुद्धा खूप पैसा कमवते. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल प्लेयर सुद्धा आता खूप पैसा कमवत आहेत. कारण असं आता हा खेळ आता गल्लीमध्ये राहिला नाही, तो दिल्लीपर्यंत पोहोचलाय. नक्कीच सर, आपण जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक नावं ऐकली असेल. कृष्णा सातपुते असेल, केतन म्हात्रे असेल, अजून अनेक खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं या क्रिकेटमध्ये, या मातीतल्या खेळामध्ये आपलं एक ठसा वेगळा उमटवलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आपली आर्थिक बाजू देखील तेवढी सक्षम केलेली आहे. नक्कीच नक्कीच प्रोफेशनल एक म्हणतात ना एका स्तरावर नेऊन ठेवलाय या टेनिस क्रिकेटने. अनेक प्लेयर गल्लीतून दिल्लीपर्यंत खेळत आहेत. हा चेंडू खूपच सुरेख पायाला आदळतो. 1 धाव रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाले लेग बाईकच्या रूपामध्ये ही धाव येते. पंच इशारा करतायत. धावसंख्या झाली आहे ती 20. किती प्लेयर या मातीत घडवलेत, कुठे पोहोचलेत. आउट ऑफ इंडिया मध्ये सुद्धा या खेळाला खूप वरच्या स्तरावरती मानलं जातं. टेनिस क्रिकेट आता पहिल्यासारखं राहिले नाहीये. आता लाईव्ह मध्ये प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय घडलंय, काय बिघडलंय ते प्रत्यक्ष आपण डोळ्यानं बघतोय. काय चुका झाल्या, त्याच्या पुढे आपल्याला काय सुधारायचं आहे हे आपण लाईव्ह मध्ये बघू शकतो की आपल्याकडून काय चुकी झाली. ओ हो, काय चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त, पुढचा दरवाजा उघडा आणि मागच्या दारानं केली चोरी. मधली एसटी उखडले. काय घडलंय, काय बिघडलंय. प्लेयर मात्र तंबूचा रस्ता धरलाय. धावसंख्या झाली आहे 20. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 20 आणि 2 षटक समाप्त मला वाटतं या ठिकाणी झालेले आहेत. अजूनही मला वाटतंय एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 20. हा महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवरती पाहावं लागेल किती धावा केल्या जात आहेत. कारण राहुल 9चा चेंडू जो मगाशी 9 दिला तो बॉल काउंट ना. नो नो. ओके ओके डन. ठीक आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय समीर. समीर होते देखील तेवढीच महत्वाची जबाबदारी. शेवटचा चेंडू आहे आजच्या सामन्याचा. हा शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय आणि या ठिकाणी काय होतोय रनआउटचा खतरा नक्कीच होतोय आणि या ठिकाणी गडी देखील बाद होतोय. एकही धाव नाहीये. धाव चेंडू 20 धावा, 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. नक्कीच 20 धावा बनवल्यात आणि 21 धावांचं आव्हान ठेवलंय. समीर आला होता परंतु काहीच प्रयत्न केले होते परंतु यश मात्र आलं नाही. 20 धावा झाल्यात. 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र तर 21 धावांचं आव्हान कालकाई संघासमोर. कालकाई 11 संघ
मागच्या मॅच आपण पाहिली, सेमीफायनलचा सामना होता कालकाय विरुद्ध पपलवणे यांच्या दरम्यान. काय सामना रंगला होता, अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटलं असा हा सामना झाला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं वाटलं नव्हतं, कारण पपलवणे संघ तितक्याच फॉर्ममध्ये होता, तितक्याच वरचढ ठरत होतं, प्रत्येक वेळी एक हाती सामना विजयी करत होते. परंतु शेवटचा सामना कालकाय संघाने त्यांच्या घशातून असं काढला जसं काय त्यांच्या हातातून मॅच निसटली. नक्कीच त्यांना सुद्धा तेवढंच दुःख वाटलं असेल की आपल्या हातातली मॅच गेली. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना भेदक गोलंदाजी राहुल याची आणि चांगली फलंदाजी याच्या जोरावरती सामना मात्र एकतर्फी वळवला. काय सामना झाला सेमीफायनलचा. आता मात्र अंतिम लढत फायनलच्या 20 धावा बनवल्यात, 21 धावांचं आव्हान ठेवलंय आपल्या या ट्रॉफीवरती, शिवशाही चषक. आजच्या या स्पर्धेला शेवटच्या अंतिम सामन्याला या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये, या अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे, सद्गुरू सेवा मंडळ दाविल मोरेवाडी या संस्थेचे सरचिटणीस आमचे मित्र सन्माननीय दिनेशजी मोरे साहेब, तसेच त्यांच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय काशीनाथजी कोळे साहेब यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी जिगरजी पाटील आणि सर्व सहकारी यांना विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. चला लवकरात लवकर, फक्त 10 मिनिटात सामना संपला पाहिजे, लवकरात लवकर. चला सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये जायचंय. 12 चेंडू आणि गरज असेल 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. आता मात्र गोलंदाजी उत्तमरित्या या ठिकाणी करावी लागेल. नाट्य संघाला जिंकायचं असेल तर राहुल आणि रोहित या फलंदाजांना या ठिकाणी थांबवावं लागेल. चला शतरक्षण सजवून घ्या. सलामीचे फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल. सलामीचा गोलंदाज कोण येत आहे हे देखील पाहावं लागेल. नक्कीच ज्याप्रमाणे आव्हान ठेवलंय 21 धावांचं, मागच्या मॅच मध्ये फक्त 11 धावा बनवल्या होत्या, 10 धावा बनवल्या होत्या, 11 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते कालकाई संघाने. परंतु पपलवणे संघ कुठेतरी बॅकफुटला गेला. 11 धावांवरती डिफेंड केले कालकाई संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केला. काय सुरेख गोलंदाजी केली होती राहुल आणि गोलंदाज नेम स्वप्नील या ठिकाणी पहिलं प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तो स्वप्नील स्ट्राईक वरती पोहोचलाय. राहुल आगरे ज्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल हा सामना जिंकण्याची, आपल्या या चषकावरती नाव कोरण्याची, तो राहुल आगरे या ठिकाणी मैदानामध्ये 1 धाव नक्कीच पूर्ण केले. 2 धावा घेईल का, परंतु नाही, या ठिकाणी रोखून ठेवले. अगदी संयम खेळी या ठिकाणी करावी लागेल. हो क्या बात आहे, याला म्हणतात चिकी धाव, चिकी. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं जिथे 2 धावा नाही तर 1 धावाच होती आणि खऱ्या अर्थाने 1+1 म्हणजे 1 बोनसच्या रूपाने 1 धाव घेतले आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होत्या 2 धावा पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी खातं उघडलं गेले 2 धावेने. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी आपल्याला जिंकायचं असेल तर 2 धावा घ्याव्या लागतील आणि पहिल्या चेंडूवरती ते काम या ठिकाणी पूर्ण केले राहुल आगरे यांनी. नक्कीच, कारण ही चोरटी धाव घेतली आहे. इथे चोरीला मात्र दंड दिला जात नाहीये, बाहेर मात्र तिला शिक्षा दिली जाते. इथे 1 धावीची चोरी झाली आहे. नक्कीच ती 1 धाव कुठे, आज चेंडू भिरकावून दिलाय, आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. हा आहे फायनलचा सामना आणि या ठिकाणी आपण पाहतोय सेमी फायनल मध्ये मला जरी या ठिकाणी षटकार मारायला मिळाले नाहीयेत, पण मित्रांनो तुम्ही थांबा, मी शेवटच्या सामन्यापर्यंत आलोय, मी फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मी दाखवणार माझ्या DPL मध्ये मी खेळत असलेली खेळी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल राहुल आगरे. नक्कीच नक्कीच त्याचप्रमाणे खेळी करतोय. काय फटका सजवला होता, वडाच्या वरून जाणारा हा षटकार. नक्कीच डोळ्यांचे पारणे फिटले असा षटकार पाहून. आणि राहुल ऑन द फायर, काय बॅटिंग करतोय. आपल्या संघाला साजेल अशी, आपल्या संघाला या चषकावरती नाव. लेग बायच्या रूपात 1 धाव नक्कीच मिळते. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू, ही 1 धाव येते ती लेग बायच्या रूपात. नक्कीच विजयाच्या दिशेकडे वाटचाल करत असताना कालकाई संघ काय परफॉर्मन्स केलाय आजच्या दिवसामध्ये. 11 धावा डिफेंड केल्या 12 चेंडूमध्ये. काय मॅच झाली होती, ते सेमीफायनलचा सामना झाला होता. ओहो, पुन्हा एकदा राहुलला स्ट्राईक देण्याची गरज आहे आणि त्याच प्रकारे खेळी करतोय.
पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या चोरून घेतोय. काय चोरट्या धावा, काय रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धाव्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 11. आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. पहिला षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकातील अजूनही या ठिकाणी आपण किती चेंडू झालेले पाहावे लागतील. आणि या ठिकाणी काय होते, मोठा झेल होतोय का? हो हो, क्या बात आहे, सुंदर झेल. या ठिकाणी झेल घेतलाय आणि या ठिकाणी मोठा गडी बाद केलाय. मला वाटतं माघारी कोण परतेल, तर माघारी परतेल तो रोहित. अजूनही राहुल मैदानामध्ये, राहुलला साथ देण्यासाठी दिला गेला होता रोहित, परंतु रोहितला मात्र सूर गवसला नाही. पंच देखील त्याला खेचून आणतात की जा बाबा लवकर, मॅच लवकर संपवायची आहे, कारण उशीर देखील झालेला आहे. 6 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही आपला फायनल सामना या ठिकाणी चालू आहे. नक्कीच पंचांचं पण कौतुक करावं लागेल. त्या प्लेअरला ते बाउंड्री पर्यंत घेऊन आले. नक्कीच सामना लगेच कसं होईल, कारण आपल्याला अजूनही प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. बक्षीस समारंभ अजूनही बाकी आहे आणि फायनलचा सामना लवकरात लवकर कसा होईल हे पंच सुद्धा त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काय सामना रंगला, एकटा खिंड लढवतोय बाजी प्रभू प्रमाणे. राहुल मात्र अजूनही क्रीजवर तटस्थ उभा आहे. मी आहे, मैं हूं ना, राहुल दाखवून देतोय आपल्या संघाला. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आशा आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, कधी सामना वळण घेईल, सामन्याचं चित्र बदलेल हे सांगू शकत नाही. ओ हो, काय चेंडू टाकलाय. आता मात्र बीट होतोय नवीन आलेला फलंदाज हितेन मात्र बीट होतोय. षटक संपतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली आहे 11 धावसंख्या. पहिलं षटक संपले. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा. बघा सामन्याचं चित्र कुठे होतं आणि कुठे आलं. ज्या धावा सेमीफायनल मध्ये केल्या होत्या त्या धावा आता मात्र फायनल मध्ये शेवटच्या षटकात बनवायच्या आहेत. त्या पण राहुल आता मात्र शर्तीची लढत आहे. सेमीफायनल मध्ये ज्या धावा बनवल्या होत्या 2 षटकामध्ये, त्या आता मात्र एका षटकात बनवायच्या आहेत. काय सामना आलाय, काय रंगलाय. ही मॅच, ही लढत पाहायला मिळेल का? अशी कुठे लढत, अशी कुठे मॅच. ओहो, फायनलच्या दिशेला फटका सजवलाय, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, जातोय षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू 6 धावांची गरज असताना देखील मला सामना लवकर संपवायचा आहे. मला या ट्रॉफीवरती चमचमणाऱ्या प्रथम क्रमांकावरती नाव कोरायचंय. यासाठी उतरलेला हा राहुल आगरे यांनी मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेतला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी षटकाच्या रूपाने 6 धावांसाठी फेकला जातोय. आता मात्र समीकरण आले 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. नक्कीच मी एकटाच खिंड लढवतोय, तुम्ही फक्त तोपेला बत्ती द्या महाराज. मी एकटाच लढतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा चेंडू जाईल का सीमा बाहेर? आता मात्र हवेत चेंडू. ओहो, झेल मात्र पकडण्याची गरज होती. एक टर्निंग पॉइंट ठरू शकला असता, कारण शेवटच्या मध्ये 3 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. अजूनही सामना दोन्हीकडे आहे. कोणाचं पारड कधी जड होईल हे सांगू शकत नाहीये. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. कधी काय होईल, कधी काय होईल. एका चेंडूत 6 धावा सुद्धा होतात, तर कधी कधी एका चेंडूत 1 धाव सुद्धा खूप महागात ठरते. हे आहे क्रिकेट. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन, ओहो काय चेंडू टाकला. इथे रनआउटची सुवर्ण संधी आहे. ओहो, शर्तीचे प्रयत्न, परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं, परंतु यश देणं हे मात्र समोरच्या संघा. 2 धावा चोरट्या. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा चोरट्या घेतलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या आता पोहोचते 20 धावा. आता फक्त सामन्याची औपचारिकता राहिली. आता फक्त गरज असेल ती एका धावेची आणि चेंडू आपल्याकडे शिल्लक असतील 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 1 धाव. स्ट्राईक वरती कोण असेल, तर स्ट्राईक वरती असेल हितेन. चला 3 चेंडू 1 धाव. ही विजयाची नांदी, ही विजयाची या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला कोणाच्या बाजूने भेटेल पाहावं लागेल. 1 धाव घेतलेला जल्लोष होईल करंजाली संघाचा. आणि या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये शिवसाई मित्रमंडळ दाबिल पाटीलवाडी शिवसाई चषक 2025